अंजूच्या घरातून रंजनाला खूपच ओरडण्याचा आवाज येतो. अरे देवा, या अंजूच्या घरात एवढं कोण भांडतंय बरं? मग ज्यावेळी रंजना घरामध्ये जाते त्यावेळी अंजूची सून सोनाली तिचा नवरा हेमंत सोबत भांडत असते. तुम्ही लोकांनी तर माझं डोकं खराब करून ठेवले. काही काम नाही करत हेच बोलत असता तुम्ही दिवसभर. अरे मला काही कोणती कामवाली समजलंय का तुम्ही? मी या घरची सून आहे, तुमची नोकराणी नाही. हे बघ सोनाली, एवढं बोलायची काहीच गरज नाहीये तुला. आणि तू तुझी चूक मान्य का नाही करत? अगं तुला तर फक्त तुझ्या कामाचीच पडलीये. माझी आणि माझ्या आईची काही काळजी आहे की नाही तुला? अरे पण मला घराबरोबर माझं करिअर पण सांभाळायचं आहे ना. मग त्यात काय एवढा फरक पडला बरं? घरचं तर तू काही बोलूच नकोस सोनाली. अगं जेव्हापासून तुझ्यासोबत माझं लग्न झालंय त्या दिवसापासून तू घरचं एक पण काम केलेलं नाहीयेस. आणि आज तर आईची तब्येत खूपच खराब आहे आणि तरी सुद्धा त्या बिचारीने सकाळी लवकर उठून सगळी कामं केली आहेत. हा मग त्यात एवढं बोलून दाखवायची काय गरज आहे? कामं करून कोणतं उपकार नाही केलं माझ्यावर. आणि ह्या आई तर फक्त तुझ्यासमोरच एवढ्या बिचारी बनतात. पण मला चांगलंच माहितीये की त्या काही बिचारी नाहीयेत. जाऊ दे, तुम्हा लोकांशी बोलण्यात तर काहीच फायदा नाहीये आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नाहीये. खूप कामं पडली आहेत मला. निघते मी आता. एवढं बोलून सोनाली तिच्या कामाला निघून जाते. तेच हेमंत पण त्याच्या कामाला निघून जातो आणि अंजू बिचारी आता सोफ्यावरती डोकं धरून बसते. हे सगळं काय आहे अंजू? विचारूच नकोस रंजना. अगं आता तर हे सगळं रोजच झाले. मी तर माझ्या मुलासाठी किती स्वप्न बघितली होती की माझी सून एकदम सुशील असेल, पण नाही, तिने तर माझ्या स्वप्नांवरती पाणीच फेरून टाकलं. काय हो ना रंजना. अगं ही सोनाली तर फक्त ऑफिसलाच जात असते आणि घरी आली की जेवण करून झोपून घेते. एक पण घरचं काम नाही करत ती. आणि जर हेमंत तिला काही बोलायला गेला तर ती तर उलट त्यालाच ऐकवते. बाप रे. आणि हेमंत पण तिच्यावर खूपच प्रेम करतो ग. त्यामुळे तिच्या विरोधात आम्ही कोणती ऍक्शन पण नाही घेऊ शकत. आता काय करणार? मुलाच्या आनंदासाठी हे सगळं करावंच लागतं मला. आता तर मी सगळं देवावरच सोडून दिले की एक ना एक दिवस ही नालायक मुलगी लवकरच सुधरू दे. अगं पण मी तर हा विचार केला होता की तुझी सून तर किती शिकलेली आहे, मग ती नक्कीच समजदार आणि गुणवान असेल. पण तुझ्या घरी तर वेगळीच नाटकी चालू आहेत. तेच तर ना. अगं पण अंजू, मी तुझ्याकडे माझ्या मधला मुलगा विवेकच्या लग्नाबद्दल बोलायला आले होते. तुझ्या ओळखीच्या तर किती साऱ्या मुली आहेत आणि माझी अशी इच्छा होती की माझ्या विवेकसाठी एकदम सोनालीसारखी शिकलेली आणि चांगली सून मिळावी. कारण मला माझी मोठी सून चकोरप्रमाणे ती अजिबात नकोय. पण आता तुझ्या घरी आल्यानंतर हे सोनालीचं रूप पाहून मला तर खूपच टेन्शन येते. अगं रंजना, तू तर एकदम बावळटच आहेस जे चकोरला एवढी नावं ठेवतीयस तू. अगं ती गावाकडची असली म्हणून काय झालं? तुझ्या घराला ती किती चांगलं सांभाळते. हा ही गोष्ट मी मान्य करते की कधी कधी ती तुला खूपच त्रास देते. पण तरी पण रंजना, बाकी गोष्टी जर बघायला गेल्या ना तर तुझी सून माझ्या सुनेपेक्षा 100 पटीने चांगली आहे. खरेच अंजू? अगं नाहीतर काय रंजना. हे बघ, या शिकलेल्या शहरातल्या मुलींच्या मागे तू नकोच पडूस. कारण त्या जशा दिसतात तशा त्या अजिबात नसतात. आणि मी तर हेच म्हणेन की लग्न करायचं झालं तर एका गावच्याच मुलीशी करावं. हो ना अंजू. आणि आज तुझ्या घरचं हे दृश्य पाहून मला एक शिकलेली मुलगी आणायला खूपच भीती वाटतीये. आणि तू अगदी बरोबर बोलतीयस. या शहरातल्या शिकलेल्या मुलींचे नखरे झेलण्यापेक्षा गावाकडची एखादी अडाणीच मुलगी चालेल मला. आणि तू काळजी नको करूस रंजना. तुझ्या विवेकसाठी माझ्याकडे एक खूपच चांगलं स्थळ आहे आणि ती मुलगी तर माझ्या ओळखीमधलीच आहे. काय सांगते संजू? हो रंजना, मुलगी गावाकडची आहे. झिलमिल नाव आहे तिचं. आणि ती तुझी मोठी सून चकोरसारखी अजिबात नाहीये. तिचा स्वभाव तर खूपच शांत आहे. नाहीतर तुझी दुसरीकडे ती मोठी सून चकोर, जी पूर्ण गल्लीमध्ये तिचे अर्धवटपणाचे चाळे करण्यात खूपच प्रसिद्ध आहे. आणि तीच गोष्ट मला तिच्यातली अजिबात नाही आवडत. जाऊ दे, सोड ते सगळं.
मी तर आता माझ्या दुसऱ्या मुलासाठी सून एकदम परखूनच घेईल. आणि तू आता जरी एवढं बोलतीयस तर ती झिलमिल नक्कीच चांगली असेल. आणि तू तर त्या झिलमिलला पहिल्यापासूनच ओळखतेस. त्यामुळे मला तिच्या बाबतीत टेन्शन घेण्यासारखी कोणतीच गोष्ट नाहीये. ती मुलगी नक्कीच चांगली असणार. हो रंजना, आपण एक काम करू. उद्या सकाळी तू, मी आणि विवेक आपण तिघे पण गावाला जाऊ आणि झिलमिलच्या कुटुंबाला भेटू. देवाची कृपा राहिली तर आपण हे स्थळ तिकडेच पक्क करून देऊ. काय, बरोबर बोलतीये ना मी? हो अंजू. आणि तसं पण माझा मुलगा विवेक माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाहीये. तो तर मला पहिलाच बोललाय की तुला जी पण मुलगी आवडेल मी तिच्याशीच लग्न करेल आणि तिच्यासोबत मी सुखाने संसार करेल. पण तुझ्या शब्दाबाहेर मी कधीच नाही जाणार. अरे वा रंजना, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. अगं, मी तर माझ्यासाठी एक चांगली सून नाही शोधू शकले आणि त्यामुळे आता मला खूपच पश्चाताप पण होतोय. पण तुझ्या विवेकसाठी मी दुसरी मुलगी एकदम चांगली शोधलीये. बघ, झिलमिलला भेटून तुला खूपच आनंद होईल. मग दुसऱ्या दिवशी अंजू, रंजना आणि विवेक तिघे मिळून झिलमिलच्या गावी जातात. झिलमिल खूपच गुणी असते आणि एकाच भेटीमध्ये झिलमिल आणि विवेक एकमेकांना पसंत पण करतात आणि त्यानंतर त्यांचं लग्न फिक्स होऊन जातं. हे बघ चकोर, तू आता जाऊबाई बनायला चाललीयस, पण त्याचा हा अर्थ अजिबात नाहीये की तुला कोणत्या कामातून सुटकारा मिळणार आहे. यापुढे घरात जेव्हा विवेकची बायको येईल ना, तेव्हा तुम्ही दोघी मिळून एकदम छानपैकी काम करा. ठीक आहे आई, आणि येऊ तरी द्या माझ्या छोट्या जाऊबाईला. मी तर तिला माझी मैत्रिणीच बनवून ठेवेल आणि मग आम्ही दोघी मिळून एकदम मजेत कामं करू सगळी. आणि बरंच झालं जे लवकरच आता यांचं लग्न होते, कारण ती आल्यानंतर आता दिवस कसे जातील मला कळणार पण नाही. अगं, हे फालतूचे विचार करायचं पहिला बंद करतो. कारण झिलमिल जरी गावाकडची मुलगी असली ना, तरी पण ती तुझ्यासारखी अजिबात नाहीये. खूप समजदार मुलगी आहे ती. जिथं तोंड उघडायचं असतं तिथंच बोलते ती. तुझ्यासारखा उगाच आगाऊपणा नाही करत ती. अच्छा, असं आहे का? ठीक आहे, हे तर आपल्याला वेळेवरच कळेल. मग आता विवेक आणि झिलमिलचं लग्न होतं. झिलमिल तिच्या शांत स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकते. पुढे एके दिवशी जेवण बनवताना लगावेलू जब लिपस्टिक हिलेला डिस्ट्रिक्ट जिल्हा टाप लागेलू कमरिया 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 करेल पालाप लॉलीपॉप लागेलू. तेवढ्यात तिथे रंजना येते. अरे फाटलेला ढोल, तुझा हा बेसुरा आवाज ऐकून माझ्या कानातून रक्त यायला लागले. 2 मिनिट पहिला तुझे हे. बघेल त्यावेळेला फक्त माझे रक्तच पित असतीस तू. गपचूपपणे काम कर ना. अगे जरा या झिलमिलकडे बघ. तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण ही बिचारी किती गपचूपपणे कामं करतीये. आणि तू बघ, सगळ्यांच्या डोक्याला फक्त ताणच करून ठेवला आहेस तू. अहो पण आई, मी काय केलं आता? गाणं म्हणणं कोणता गुन्हा आहे का? कायच माना आलाय काय माहिती. अगं, गाणं म्हणणं कोणता गुन्हा नाहीये, पण तुझ्या तोंडातून गाणं येणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तुझ्या या भसाड्या आवाजात गाणं म्हणायची तुला अजिबात परमिशन नाहीये. विंडो कुठली? चल आता गपचूपपणे कामाला लाग. आणि झिलमिल, जर तुला स्वयंपाकघरामध्ये काही समजलं नाही ना, तर या तुझ्या नालायक जावेला विचार. ती तुला सगळं समजवून देईल. अहो नाही आई, मला ताईने सगळं समजवून सांगितले, त्यामुळे मी सगळं काम नीटपैकी करेल. तुम्ही माझी काळजी नका करू. अरे वाह, मग तर मला आता काहीच टेन्शन नाही. पुढे एके दिवशी रंजना तिच्या दोघी सुनांना एका श्रीमंत मैत्रिणीच्या घरी घेऊन जाते. आणि त्यावेळी, अगे अर्धवट, हे कसले कपडे घातली आहेस तू? आपण माझ्या एका श्रीमंत मैत्रिणीच्या घरी चाललेलो आहोत. जरा या झिलमिलकडे बघ. गावाकडची असून पण तिला किती समज आहे. आणि एक तू आहेस जे इथे येऊन तुला एवढा वेळ होऊन पण तुला काहीच समज नाहीये. 1 नंबरची बिंडोक आहेस तू तर. अहो पण आई, हे कपडे चांगले तर आहेत ना, यात काय खराब आहे बरं? उलट मी तर तुम्हाला हे बोलेल की तुम्हीच तुमची जाऊन साडी बदलून या.
मला तुमची साडी अजिबात नाही आवडली. तुझं शहाणपण तू तुझ्याकडेच ठेव. आणि राहिला प्रश्न माझ्या साडीचा, तर माझी साडी तुझ्या साडीपेक्षा लाख पटीने चांगली आहे. झिलमिलला विवेकने जे नवीन कपडे दिले होते, बिचारीने तेच घातलेत. आणि तसंच तुला पण ललितने किती सारे नवीन कपडे दिलेत. पण तरीही निर्लज्जाप्रमाणे तू ते जुनेच गावठी कपडे घालतेस. जा आता, बदलून ये ते कपडे. अहो काय आई तुम्ही पण. उगचले काय काय नको करत बसू. जेवढं सांगितलंय तेवढंच कर. रंजनाच्या बोलण्यावरून चकोरला तिचे कपडे बदलावे लागतात. आणि मग त्या तिघी मिळून तिची श्रीमंत मैत्रीण मालविकाच्या घरी जातात. मालविका बरोबर गप्पा गोष्टी झाल्यानंतर ती त्या तिघींना त्यांचं पूर्ण घर दाखवते. अरे वा काकू, किती मोठे मोठे पडदे आहेत हे तर. आणि हे काय काकू, घरामध्ये एका मोराची मूर्ती. हो चकोर, अगं ही मूर्ती तर माझ्या नवऱ्याने जयपूरवरून आणली होती. पूर्ण 50,000 रुपयाची आहे. आईच्या गावात 50,000? अहो काकू, या 50,000 रुपयामध्ये मी काय काय खरेदी केलं असतं. बघ ना झिलमिल. हो ताई, खूपच सुंदर आहे ही मूर्ती. चला काकू, आता तुम्ही मला तुमची रूम दाखवा. मला तर तुमचं हे घर खूपच आवडलं. आणि बघून तर असं वाटतंय की इथेच थांबून घ्यावं. थँक्यू चकोर. चल, मी तुला आता माझी रूम दाखवते. चकोरच्या अशा वागण्यामुळे रंजनाला खूपच राग येतो. आणि आता घरी गेल्यानंतर, ललित, जरा तुझ्या बायकोला समजावून सांग. डोक्याला माझ्या ताप करून ठेवलाय हिने. अरे मला तर असं वाटतं की हिचं तोंड सुई दागा घेऊन शिवून टाकावं, म्हणजे ही तिचं तोंड कधी उघडणारच नाही. आता काय झालं आई, एवढी का चिडचिड करतीयस तू? अरे मी आज झिलमिल आणि चकोरला घेऊन माझ्या श्रीमंत मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. ही बिचारी झिलमिल तर शांतच बसली होती. पण ही बिंडोक चकोर तोंड बंद करणाऱ्यातली थोडी नाही. हिने तर शपथच घेऊन ठेवलीये की माझ्या इज्जतीचा फालुदाच करून ठेवेल ही. गप्प बस आई, आज तर मी असं काहीच केलेलं नाहीये. त्यामुळे उगाच असे माझ्यावर कोणते पण आरोप नका करू तुम्ही. हो ना, अगं तू कुठे काय करतेस बरं? सगळा आगाऊपणा आम्हीच करतो ना. काय बरोबर बोलले ना मी? अरे तिथे गेल्यापासून तिने मालविकाचं डोकं खाल्लेलं आहे. आणि तिला सारखं सारखं हेच दाखवत होती की ती किती श्रीमंत आहे आणि आपण किती गरीब आहोत. काय माहिती ही बावळट कधी सुधारणार आहे? हे सगळं काय चकोर? ज्यावेळी आई तुला शांत बसायला सांगते त्यावेळी तू शांत का नाही बसत? तिला सारखं त्रास तू का देतेस? अहो पण, अरे जर माझ्या मनात आले ना तर मी या बिंडोक मुलीला कधीच घरातून बाहेर काढलं असतं. पण त्यामुळे आपलीच बदनामी होईल, जे की मला अजिबात चालणार नाही. आणि त्यामुळेच मला हिला सहन करावं लागते. हे बघ ललित, मी हिला आजपर्यंत खूप वेळा समजावून सांगितले, पण ही बिंडोक मुलगी माझं तर काहीच ऐकत नाही. त्यामुळे तूच आता तिला समजावून सांग. हो आई, तू काळजी नको करूस. जा तू, जाऊन आराम कर. मग ललित आता चकोरला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण रागात असल्यामुळे चकोर त्याचं काहीच नाही ऐकत. असंच एके दिवशी साफसफाई करत असताना झिलमिल टीव्ही फिनॉइलने पुसते. अरे देवा, अगं हे काय झिलमिल, हे तू काय केलंस? असं ओल्या कपड्याने कोणी टीव्ही पुसतं का? अहो पण आई, टीव्हीवरती तर खूपच धूळ बसलेली होती आणि म्हणूनच मी टीव्ही ओल्या कपड्याने पुसून घेतला. अगं माझी आई, जर एवढंच असेल तर एखाद्या कोरड्या कपड्याने पुसायची होतीस ना. उतरत्या टीव्हीला पूर्णपणे धुवून टाकलंस. मीच विसरून गेले की तू आहे तर शेवटी त्या गावाकडचीच. मूर्ख कुठली. माफ करा आई, पण अशी चुकी माझ्याकडून नाही होणार परत. आणि यापुढे तुम्ही जसं सांगाल तशीच कामे करेल मी. चल आता, उगाच जास्त बडबड नको करूस. आणि तो टीव्ही आता एखाद्या वाळलेल्या कपड्याने पुसून घे, नाहीतर तो खराब होऊन जाईल. बिंडोक कुठली. अगं ही काय जेवणाची भांडी आहेत का? टीव्ही आहे तो एक, जो इलेक्ट्रिसिटीवर चालतो. मग झिलमिल तो टीव्ही एका वाळलेल्या कपड्याने पुसते. आणि मग त्यानंतर, अगं झिलमिल, तू किती ऐकून घेतेस आईंचं? आणि तुला नाही वाटत का की तू जरा जास्तच भोळी आहेस? म्हणजे अगं माझा बोलायचा अर्थ हा आहे
की अशी प्रत्येक गोष्ट ऐकून घेणं बरोबर नसतं. आणि आज तर तुला आईंनी पहिल्यांदाच ऐकवलंय आणि तू आहेस की गपचूपपणे त्यांचं सगळं ऐकून पण घेतलंस. पण यापुढे जर आई तुला अशाच बोलत राहिल्या तर तुझं कसं होईल? उगाचची स्वतःची इज्जत नको काढूस. आणि ज्यावेळी तुझी चुकी नसेल ना त्यावेळी उलटी उत्तर पण द्यायला शिक. अहो पण ताई, मला माझ्या आईने पहिलाच सांगितले की मोठ्यांना अशी उलटी उत्तरं नसतात द्यायची. तुझं बरोबर आहे चिलमिल, पण स्वतःसाठी उभं राहणं पण तेवढंच गरजेचं आहे ना. आणि तू जर यापुढे आईंच्या बोलण्यामध्ये अशीच येत राहिलीस ना आणि गपचूपपणे त्यांचं सगळं सहन करत गेलीस तर त्या तुला पूर्णपणे दाबून टाकतील. त्यामुळे एवढी भोळी नको बनूस तू. जशी आहे तशीच राहा, नाहीतर या घरात तुझं जगणं खूपच अवघड होऊन जाईल. बाप रे, ठीक आहे ताई, आणि तुम्ही बरोबर बोलताय. मी जरा जास्तच भोळी आहे आणि त्यामुळे लोक पण माझ्या भोळेपणाचा खूपच फायदा घेतात. पण यापुढे असं नाही होणार. मी माझा स्वभाव बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. हा, आत्ता कसं बरं? यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.